जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. आणि ते मी करतोय आज, ते तुम्ही. ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना, त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोळी समजू नका त्यांना. ती काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात की नाही. बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच, जाहीर आहे. पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल. कारण का? इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. ह्या मागासवर्गीयांना, म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय कळणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहेत. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर, म्हणजे साक्षीदार लागलेच तर, मनोहर जोशी, उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं. म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो. ही तुमची शिवसेना आहे. सागर वट्याने विचारलं, म्हटलं वाय यू वेअर दिस सॅफ्रन कलर, हे तुम्ही भगवा का घालता? इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन. इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन, म्हणजे त्यागाचा रंग आहे. म्हटलं वाय द कलर ऑफ रिनन्सिएशन शुड बी ब्ल्यू ब्लॅक, वाय नॉट ब्ल्यू ब्लॅक रेड येलो ब्लॅक. वाल खांदे उडवतात असे. आपण सुद्धा इंग्रजी